तांत्रिक तपासातून कार चोर जेरबंद. तुळजापूर आणि सोलापूर येथील 2 स्विफ्ट डिझायर कार जप्त. निजामाबादहून आरोपीला अटक, साथीदार फरार. पोलिसांचा शोध सुरू. तांत्रिक तपास, टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मुंबई लोकेशनच्या आधारे तुळजापूर आणि सोलापूर येथून चोरीस केलेल्या 2 स्विफ्ट कार डिझायर कारांचा चोरांचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत कार चोराला अटक केली आहे. तेलंगणातील निजामाबाद येथून दोन्ही कार जप्त करण्यात आल्या असून आरोपीला तुळजापूर पोलिसांनी अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर येथील जितेंद्र मधुसूदन भुंकर यांच्या नातेवाईकांची अंदाजे 7 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर MH12 RK 6311 ही कार दिनांक 14 मे 2026 रोजी नळदुर्ग रोडवरील विठ्ठल पतसंस्थेसमोर उभी असताना चोरीस गेली होती. त्याचप्रमाणे दिनांक 19 मे 2026 रोजी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखीन एक स्विफ्ट डिझायर कार चोरीस गेली होती. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना तुळजापूर व फौजदार चावडी पोलिसांनी संयुक्तपणे तांत्रिक विश्लेषण केले. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज, फास्टॅग व्यवहारांची माहिती तसेच मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान समद मेहमूद शेख राहणार निजामाबाद तेलंगणा याचे नाव समोर आले. पोलिसांनी दिनांक 6 जून 2026 रोजी निजामाबाद येथे कारवाई करून दोन्ही स्विफ्ट डिझायर कार जप्त केल्या आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने गाडीचे काच फोडून साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली. या प्रकरणातील दुसरा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीला तुळजापूर पोलीस ठाण्यात आणून 4 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार संतोष कारवार तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार साथीदाराला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुळजापुरातील अन्य वाहन चोरांचाही उलगडा होणार. निजामाबाद येथील आरोपी सदन मेहमूद शेख याला अटक केल्यानंतर तुळजापूर शहर आणि परिसरात यापूर्वी घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. प्राथमिक चौकशीत आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याचं समजत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात चोरीस गेलेल्या 4 चाकी वाहनांच्या गुन्ह्यांशी त्याचा किंवा त्यांच्या टोळीचा संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असून पुढील चौकशीत आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.